सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महिला बाल कल्याण विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर बोलायला मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, महसूल हा राज्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि या महसूल विभागाच्या ज्या अनेक अटी शर्ती योजना नियम कायदे कानून असतात या सगळ्याच्या अंतर्गत एका दृष्टीने राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा काम करत असते आणि त्यामुळे महसूल विभागामध्ये अधिकाधिक सुलभता, महसुलांचे कायदे, त्याच्या प्रशासकीय बाबी या सर्व गोष्टींमध्ये जितकी सुलभता येईल तेवढी राज्य शकटाला, राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मी या मागण्यांवरच्या चर्चेच्या निमित्ताने राज्यात सरकारचं, राज्याच्या महसूल मंत्र्यांचं सिटी सर्वेची जी ऑफिसेस आहेत, लँड रेकॉर्डची जी ऑफिसेस आहेत, या ऑफिसेसच्या अवस्थेकडे मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय। गेले काही वर्ष राज्यामध्ये लँड रेकॉर्ड्स हे डिजिटल झाले पाहिजेत अशा पद्धतीची व्यवस्था आपण उत्पन्न करतोय, पण दुर्दैवाने आजही राज्यातले लँड रेकॉर्ड्स हे 100% संगणकीय पद्धतीवर आलेले नाही आहेत आणि आर्काइव्स रूल, नियम, काही प्रमाणातले कायदे या सगळ्यामुळे सिटी सर्वेच्या ऑफिसमध्ये साधा लँड रेकॉर्डचा उतारा जर का मला माझा घ्यायचा असेल तर मला अनेकदा हेलपट्या माराव्या लागतात आणि त्या ठिकाणी मला काही ना काही व्यवस्था करावी लागते आणि त्यामुळे या चर्चेच्या निमित्ताने माझी पहिली मागणी अशी आहे की या सिटी सर्वेची जी ऑफिसेस आहेत या ऑफिसाच्या प्रशासनामध्ये एक आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे आणि लँड रेकॉर्ड्स हे अधिकाधिक स्पष्ट आणि स्वच्छ असे करण्याची आवश्यकता आहे। शहरांमधून जिकडे महापालिका आहे अशा ठिकाणी 7/12 त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी PR कार्ड वरच्या नोंदी ग्राह्य धरल्या पाहिजेत आणि PR कार्डच अस्तित्वात असलं पाहिजे अशा पद्धतीचा GR शासनाने 2012-13च्या आसपास काढलाय। पण दुर्दैवाने आजही त्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये सुद्धा 7/12 चालतो, PR कार्ड चालतात, PR कार्ड गृहीत धरलं जातं, नाही धरलं जातं आणि त्यामुळे मी जे सुरुवातीला म्हटलं त्या दृष्टीने काही पावलं पुढे टाकायची असतील तर या सर्व लँड रेकॉर्ड्सची शुद्धता, स्पष्टता करणं हे अत्यंत आवश्यक आहे। महसूल हा एक अत्यंत क्लिष्ट अशा प्रकारचा विषय असतो आणि त्यामुळे आपण पाहतो की या लँड रेकॉर्डच्या संदर्भातली अपीलावर अपील करण्याची व्यवस्था या सगळ्या रचनेमध्ये आहे। काही प्रकरणांचं अपील तहसीलदार त्या ठिकाणी करतो, स्टॅम्प ड्युटीची अपील्स असतील तर ती अजून कोणाकडे जातात, मग प्रांताचं ऑफिस असतं, मग कलेक्टरच्या ऑफिसकडे अपील करावं लागतं, त्याच्यावर मंत्री महोदय असतात, त्याच्यावर हायकोर्ट असतं आणि असे विविध प्रकारची अपील आणि त्याच्यामुळे या सगळ्या लँड रेकॉर्डमध्ये त्या ठिकाणी स्पष्टता येणं याचे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित दुर्दैवाने राहतात आणि याच्यामधून एक मोठ्या प्रमाणावर त्या अधिकाऱ्यांना आपल्या मनमानी पद्धतीने काम करण्याचा अवसर प्राप्त होतो आणि त्यामुळे या चर्चेच्या निमित्ताने मी ही मागणी करतोय की या सर्व प्रक्रियेमध्ये काही आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे। लँड टायटलचा कायदा हा राजस्थानच्या राज्य सरकारने सर्वात या देशात पहिला केला। आपल्या सरकारने 2014-2019च्या काळामध्ये या संदर्भातला काही प्रयत्न केला।
मी स्वतः सदनामध्ये या संदर्भातलं खासगी विधेयक मांडलं होतं, पण लँड टायटल आपण परचेस करतो पण त्याची खात्री राज्य सरकार घेत नाही आणि त्याच्यामुळे लँड टायटलचा सुद्धा एक कायदा आणण्याची मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय।